नमस्कार भावांनो, नमस्कार मित्रांनो. जावा फुल स्टॅकचं जे युट्यूबवर लाईव्ह सेशन चालतं त्या ठिकाणी खूप जणांनी प्रश्न विचारला की टीसीएस सारख्या बलाढ्य आयटी कंपनीमध्ये 12,000 लोकांचा ले ऑफ करतायत किंवा 12,000 लोकांना काढण्याची प्रोसिजर स्टार्ट झाली. ज्या ठिकाणी हजारो लोकांचं स्वप्न असतं आयटी मध्ये काम करण्याचं, ज्या फ्रेशरला वाटतं की आपण आयटी मध्ये एमएनसी कंपनीत जॉब करणार आहोत, हे सगळं न्यूज आल्यानंतर त्यांनाही मनात प्रश्न आलाय, खरंच आयटी मध्ये जॉब सिक्युअर आहे का? फ्रेशरची जागा आता एआय ने तर रिप्लेस नाही केलीये, खरंच हे जॉब कशामुळे जात आहेत? एआय मुळे तर हे जॉब जात नाहीये ना मित्रांनो. सो रिपोर्ट नुसार टीसीएस ने 12,000 लोकांना काढण्याचं ठरवलेलं आहे आणि ती प्रोसेस स्टार्टही झाली. रिपोर्ट नुसार टीसीएस ने त्याच लोकांना टार्गेट केलंय खूप दिवसापासून जे बेंचवर होते, ज्या लोकांना ट्रेनिंग देऊनही त्यांचा आउटपुट भेटत नाही किंवा त्यांना प्रोजेक्ट भेटत नाहीये. ओके, किंवा त्याच पोझिशन या ठिकाणी एलिमेंट करण्याचं ठरवलंय जे रिडंडंट आहे, या सर्व लोकांना त्यांनी काढण्याचं ठरवलंय असं टीसीएसचं म्हणणं आहे मित्रांनो. आणि टीसीएसच्या सीईओनेही म्हटलंय की एआय ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, जे लोक स्वतःला अपग्रेड करणार नाही त्याला एआय हे थ्रेट ठरणार आहे मित्रांनो. तो म्हणून म्हणतोय की प्रत्येकाने जे पण आता जॉब करत आहेत किंवा जे फ्रेशर आता कंपन्यांमध्ये जाणार आहे आयटी मध्ये, त्यांना प्रत्येकाला मला एकच सांगायचंय, जरी तुम्हाला जॉब लागला मित्रांनो तर एआय चे ही ते टूल मार्केटमध्ये येत आहे. जनरेटिव्ह एआय तुम्ही शिका, जेणेकरून, कारण की एआय कॅन नॉट बी रिप्लेस द ह्युमन डिरेक्टली. ओके, डायरेक्ट ते रिप्लेस करणार नाहीये, परंतु तुम्हाला सतत स्वतःच्या टेक्नॉलॉजी अपग्रेड करायचंय. मार्केटमध्ये जी नवीन टूल येते, जे टेक्नॉलॉजी नवीन येते, त्याच्याबरोबर तुम्हाला सिंक करायचंय, जेणेकरून सतत मार्केटच्या कॉम्पिटिशन बरोबर आहे ना तुम्ही पण मार्केटमध्ये उभे राहणार. आणि स्वभावांनो एआय काम करतंय, परंतु एआय आहे ना क्रिएटिव्हिटी, जी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा जी बग येतात त्यांना आहे ना सगळं रिप्लेस करू शकत नाही मित्रांनो. म्हणून म्हणतोय ज्या लोकांनी स्वतःला अपग्रेड करण्याचं सोडून दिलंय, जे लोक फक्त कम्फर्टेबल झोन मध्ये जगतायत ना, त्या लोकांसाठी या ठिकाणी धोक्याची घंटा वाजलीये. कारण की जे लोक स्वतःला अपस्किल करणार नाही त्यांचा जॉब भविष्यात जाणार मित्रांनो. कारण की एआय एक टूल आहे. ओके, ते रिप्लेसमेंट नाहीये. तुम्हाला ते एआयचे प्रत्येक टूल शिकायचंय, जेणेकरून एआयचा यूज करून तुम्ही कोडिंग करू शकणार आहेत मित्रांनो. जे लोक म्हणतात एआय डायरेक्ट पूर्ण एआय खूप नोकरी खाणार, एआय मुळे जॉब्स मार्केटमध्ये राहणार नाही, एआय मुळे फ्रेशरचे जॉब जात आहेत, हे सर्व काही एक प्रकारचा बलून आहे. तो बलून काही दिवसात फुटणार मित्रांनो. हार्डवर्क करा, सतत आपलं ध्येय ठेवा, स्वतःला अपस्किल करत राहा. गव्हर्नमेंट जॉब नाहीये, हा प्रायव्हेट सेक्टर आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमच्या कामानुसार पैसे दिले जातात. तुमच्याकडे जास्त स्किल, तुमचा पगार जास्त मित्रांनो. पॉइंट समजलाय तुम्हाला? आता तुम्हाला एक शेवटचं वाक्य सांगतो, तुम्हाला एक शेवटची हिंट देतो. म्हणजे तुम्हाला आहे ना 2025च्या सिलेबस नुसार जगायचंय. काही लोक काय करतात माहिती का, 2020चा सिलेबस बघतात, 2020च्या सिलेबस नुसार अभ्यास करतात आणि थिंकिंग करतात की मी 2025-30 पर्यंत या सिलेबसवर माझं करिअर स्टार्ट केलंय ना, त्याच्यावरच मी कंटिन्यू करणार. ते आता शक्य नाही. आता खूप डिफरंट झालंय. एआय आलंय, एआयने पूर्ण जग बदलत चाललंय. तुम्हाला प्रत्येक टूल शिकावं लागणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुभव घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचं इनोव्हेटिव्ह काय कसं करता येईल ते तुम्हाला मांडावं लागणार आहे मित्रांनो. तुम्ही अजूनही 2020च्या सिलेबस मध्ये अडकले असणार तर तुम्ही 2025 नुसार मागेच पडणार आहात. तुम्हाला 2025च्या कॉम्पिटिशनला उतरायचंय तर तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावंच लागणार. एक सिंपल एक्झाम्पल आहे. तो माझा एक स्टुडंट होता, त्याला मी सांगितलं सतत इंटरव्ह्यू दे. 3-4 इंटरव्ह्यू फेल झाल्यानंतर तो मला भेटला. मी त्याला एकच सांगितलं की सतत अभ्यास कर. त्याने सतत स्टडी केला, रात्रंदिवस मेहनत केली, कोडिंग केली, रिअल टाइम प्रोजेक्टवर काम केलं, कम्युनिकेशनही बऱ्यापैकी त्याने इम्प्रूव्ह केलं. त्यानंतर तो आज इन्फोसिस मध्ये जॉब करतो मित्रांनो. त्याच्या बेसिसवर तुम्हाला 3च गोष्टी मी सांगतो. डेली तुम्ही काही ना काही शिका. जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, एआयटी टूल शिका. त्याच्यानंतर रिअल टाइम प्रोजेक्ट करा. फक्त कोर्स करून उपयोग होणार नाहीये. कोर्स बरोबर तुमचं स्किल वापरून रिअल टाइम प्रोजेक्ट डेव्हलप करा. ओके, त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किलवरही भर द्या. कारण की तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये इंग्लिश द्वाराही बोलायचंय. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन असं बेटर करा की तुम्ही चांगल्या वेने ते मांडता यायला पाहिजे. रोज आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा मित्रांनो. मला एकच म्हणायचंय, आजच्या युगामध्ये जो व्यक्ती सतत हार्डवर्क करेल, स्मार्ट वर्क करेल, तो या दुनियेमध्ये स्वतःला ले ऑफ पासून वाचवू शकेल मित्रांनो. म्हणून म्हणतोय फक्त आणि फक्त स्वतःला अपस्किल करत राहा सतत. कंपनीमधून काढलं म्हणून तुम्ही नाराज होताय, कंपनीतून ले ऑफ झालं म्हणून तुम्ही स्वतःला हारलो म्हणून समजताय मित्रांनो. कंपनीमधून जर ले ऑफ झाला असाल, स्वतःचा जॉब गेला असणार ना, ही तुमच्यासाठी वॉर्निंग बेल आहे. एक नवीन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. स्वतः उठा, शिकायला नेहमी तयार राहा आणि स्वतःवर वेळ द्यायला शिका मित्रांनो. स्वतःला डेव्हलप करण्यात वेळ खर्च करा, कारण की हाच तो दिवस आहे
की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी नवीन स्किल शिकायचंय. कारण की जर तुम्हाला TCS, इन्फोसिस, IBM यासारख्या MNC कंपन्यांमध्ये जॉब करायचा आहे ना, तुम्ही आजच तुमचं ध्येय निश्चित करा, स्वतःला अपस्किल करा. कारण की हे तुमचा पूर्णपणे तुमच्या ऍक्शनवर डिपेंड करतं. तुम्ही IT कंपनीमध्ये कोणत्या कंपनीत जॉब करणार आहात. तर तुम्हाला तुमचं ड्रीम अचीव्ह करायचंय, तर तुम्हाला आतापासून ते ऍक्शन घ्यावी लागणार आहे मित्रांनो. तुम्ही स्वतःसाठी ध्येय बाळगा उराशी. स्वतःचं ध्येय उराशी बाळगलेलं असेल तर स्वतःचं कष्ट, आई वडिलांची मेहनत सगळी डोळ्यासमोर ठेवा. सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असल्या म्हणजे मुलगा आपोआप अभ्यास करायला लागतो. आपल्याला जॉब हवा, दुसऱ्याला जॉबासाठी तुम्ही स्टडी करत नाही आहात. म्हणून म्हणतोय, ध्येय निश्चित झाली असेल त्याच्यासाठी धडपडायला शिका. जो व्यक्ती धडपडायला शिकतो त्या व्यक्तीसाठी पूर्ण वर्ल्ड त्याच्यासाठी लागून जातं. ते म्हणतात ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर तुम्ही फक्त मनात ध्येयाची इच्छा निर्माण करा. तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, बरोबर तुमच्यासाठी लोक धावून येतील मित्रांनो. आणि तुम्हाला मी आलोच आहे ना, तुमचा भाऊ. युट्यूबवर लाईव्ह सेशन रात्री 9 ते 10 फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतं मित्रांनो. मग अजून काय हवंय?